अरे थांब, धुराळा उडतोय. असं प्रत्येक बायसाठी थांबायला लागलो तर गोरक्षण झाडाला संध्याकाळ होईल. साडा मग. अगं लवकर उठायची मला पहिल्यापासूनच सवय आहे. माझा चहा, अंघोळ, पूजा, रांगोळी झाली की मी चहा टाकते आणि मग तिला हाक मारते. कमाल आहे, हिला तरी एवढा वेळ झोपून राहायला कसं फावतं कोण जाणे. उन्हा पडले तरी झोपलीये. आई, मला वाटलं होतं नवी सून आली आता तुझे कष्ट संपले असतील, पण नाही. ते पाहायलाच मला माहेर यावं लागलं. आजवर कधी सांगितलं नाही तुम्हाला, पण तुम्हाला नाही सांगणार तर कुणाजवळ मन मोकळं करू मी. मला दिसत का नाही? हो, एकसारखं काम काम आणि काम. झाडा पुसा, चिंच लावा, डबे घासा. हे चुकतं ह्यावरच डोळा ठेवून असतात जेलर सारख्या. सकाळी उठून आले की सरळ म्हणतात रात्री 3 पर्यंत पलंगाची कुचकुच चालू होती म्हणून. मला अगदी मेल्याहून मेल्यासारखं होतं. शब्द चुकत असतील का तिचे, पण आई तुला वाटतं तेवढी वाईट नाहीये. नसतील वाईट, पण मजेत राहणं हा त्याला गुन्हा वाटतो. खरंय. बाबा वर्षानुवर्ष अंतरुणाला खेळून होते. आईने रात्रंदिवस कष्ट करून पैन पै जमवून घर चालवलं. खूप केलंय ग तिने आमच्यासाठी, खूप केलंय तिने आमच्यासाठी. सॉरी, मी सगळं सहन करीन तुमच्यासाठी. नयन, आलास का रे? हो. आई तू अजून जागी आहे? आज उशीरसा. अगं उशीर कुठे, वेळेवर चालू आहे. तू झोप. मी झोपते रे, पण काल ओव्हर टाइमचं जागरण होतं ना तुला, मग आज तू जरा लवकर झोप. उगाच बोलत नका बसू. बरं. पलंगाचा आवाज आहे. सासूबाई जागे आहेत. आता नीट खेळायचा. जाशील ना ग तू आज बरब्यांच्या मुलाला पोचवायला? जाईन. तोंड देखला नकोय, मनापासून सांग, नाही तर आत्ता हो म्हणशील आणि आयत्या वेळेला काहीतरी खुसपट काढून जायचं टाळशील. पण सासूबाई, दुपारी मुलं सांभाळायला आणायची आता काही गरज आहे का? दुपारची झोप घालवायची, संध्याकाळी तंगडतोड करत त्या मुलांना पोचवायला जायचं. आणि हे सगळं कशासाठी? तर 75 रुपयांसाठी. तुला नाहीच कळायची बाई किंमत 75 रुपयांची. स्वतःला घाम गळायला लागत नाहीये ना? नोकरी करत असतीस ना म्हणजे कळलं असतं. जाणार आहेस ना? एकदा सांगितलं ना जाईन म्हणून. नयन, ए नयन,
नयन ना हा क्षणभर सुद्धा राहवत नाहीये वाटतं तिच्या दर्शनाशिवाय. नाहीये का घरात? नाहीये. येईल. आणि त्यासाठी एवढं कासावीस व्हायला नकोय. नयनशिवाय दुसरी माणसं आहेत घरात. या आल्यात. ये. कधी आला? गेली होतीस कुठे? 5 मिनिटात तयार होऊन येईन. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर टाळू नकोस. मुलं पोचवायलाच ना? हो. का गेलीस? एकदा सांगितलं ना तुला, असली कामं केलेली मला आवडत नाही. तुम्ही काही बोलली, माझी मधल्यामध्ये पंचायत होते. आता कुठं जायची तयारी चालली? यांना. काय पिक्चरला जायचं नाहीये. आणि मी म्हातारीने चुलीत जायचं ते काही नाही. आत्ताचा स्वयंपाक तूच करायला पाहिजेस. तुरीच्या डाळीचा डबा कुठे आहे? आता पाहुण्यासारखी विचार, हे कुठं आहे आणि ते कुठं आहे. अहो, पण परवा तुम्हीच बदललात ना डबा. बदलला ना, मग काढ तू शोधून. साधं घरात कुठे काय आहे ते तुला ठाऊक नाही. असेल कसं घरात लक्ष? बाहेर मजा मारायला सांगा. पिक्चर बघताय. हॉटेलात जाणं, साड्या आणणं जरा कमी करा आणि घरात थोडे अधिक पैसे द्या. माणूस कसं काय वाढलं? नयन आली, पण सुमी नाही का कमी झाली? का सुमी तुझी मुलगी म्हणून धरायची नाही आणि नयन माझी बायको म्हणून? पण डोक्यावर कर्ज आहे ना, म्हणून सांगतेय. कर्ज फेडतोच आहे ना ओव्हर टाइम करून. तर 4,500 रुपये फेडले. तुला कशाचं कौतुकच नाही. तुला वाटतं मुलगा स्वतःसाठी करतो, स्वतःच्या बायकोसाठी करतो. पण तो आणि त्याची बायको म्हणजे घराचे कोणीच नाहीत का? तुझे कोणीच नाहीत का? खरं सांगू आई, तुला आता आम्ही परकेच वाटायला लागलो आहोत. हो. आणि कपाळाला कुंकू लावा आधी.